हॅलो एव्हरीवन, दिस इज नितीन सर. आपण जो चॅप्टर बघतोय मॅथमॅटिकल लॉजिक, त्याचा हा पार्ट आहे. पण प्रिव्हियस पार्ट डेफिनेशन ऑफ स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट काय असतं, कशी फाइंड आउट करायचे असतं, याच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिफाईन केलेलं आपण सांगितलेलं. ओके, तर तो व्हिडिओ जाऊन आपल्या प्लेलिस्टमध्ये तो चेक करा. ओके, तर लॉजिकल कनेक्टिव्ह नक्की काय असतं? स्टेटमेंट म्हणजे आपण काय बघितलं होतं की स्टेटमेंट हे सेंटेन्सेस असतात, त्याची डिक्लेरेटिव्ह असतात. ओके, म्हणजे सेंटेन्सेस आहेत पण डिक्लेरेटिव्ह आहेत. आणि डिक्लेरेटिव्ह आहेत पण त्याच्यासोबत काय की त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, एक तर आयदर ट्रू आहेत एक तर फॉल्स आहेत, बट एकाच वेळी दोन्ही नाही. बरोबर. मग अशा स्टेटमेंटला काय करायचं, आपल्याला ऍड करायचं. म्हणजे आतापर्यंत आपण एका स्टेटमेंटसाठी बघितलेलं, पण आता काय करायचं, आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट आले असतील तर त्यांना एकत्र कसं करायचं, ऍड कसं करायचं, कंबाईन कसं करायचं. बरोबर. तर लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणजे काय की असे वर्ड्स जे त्या दोन किंवा दोनपेक्षा ज्या स्टेटमेंटला ऍड करतील. The words or phrases, the words or phrases which are used to connect two statements. म्हणजे असे वर्ड्स किंवा असे फ्रेजेस जे काय करत आहेत, आपल्याला युजफुल आहेत. कशासाठी युजफुल आहेत? टू कनेक्ट टू स्टेटमेंट्स. अशा दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंटला कनेक्ट करण्यासाठी युजफुल आहेत. मग ते वर्ड्स कोणते असतील? तर अँड असेल, ऑर असेल, इफ दे असेल, इफ अँड ओनली इफ असेल. तर असे जे वर्ड्स असतात ते काय आहेत, आपल्याला युजफुल आहेत. कशासाठी? तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट्स असतील तर त्यांना ऍड करण्यासाठी, मर्ज करण्यासाठी. आणि अशा वर्ड्सला काय म्हणतात? लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतात. काय म्हणतात? लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर 3 इज अ प्राईम अँड 4 इज अन इव्हन नंबर. माहिती आहे आपल्याला की हे स्टेटमेंट आहे. का स्टेटमेंट आहे? वाय दिस स्टेटमेंट? कारण हे डिक्लेरेटिव्ह आहे. करेक्ट. 3 इज अ प्राईम, त्यांनी डिक्लेअर केलं की 3 हे प्राईम आहे. 4 इज अन इव्हन नंबर, त्यांनी डिक्लेअर केलं की 4 काय इव्हन नंबर आहे. बरोबर. इट इज स्टेटमेंट, इट इज ऑल्सो स्टेटमेंट. आणि या दोन्ही स्टेटमेंटला काय केले, आपण ऍड केले. कशाने ऍड केलेले? अँड या वर्डने ऍड केले. बरोबर. सो अँड काय असेल आपला? लॉजिकल कनेक्टिव्ह असेल. क्लिअर. वन मोर एक्झाम्पल. अ स्कूल इज ओपन. स्कूल काय आहे? ओपन आणि डिक्लेअर केलेलं आहे. देर इज हॉलिडे, डिक्लेअर केलं देर इज हॉलिडे. बरोबर. आणि या दोन्ही स्टेटमेंटला काय केलेलं आहे? ऍड केलेलं आहे. कोणत्या वर्डने ऍड केलेलं आहे? ऑर या वर्डने ऍड केलेलं आहे. बरोबर. सो ऑर काय असेल आपल्याकडं? लॉजिकल कनेक्टिव्ह असेल. आय होप दॅट इज क्लिअर. ओके, कम टू द नेक्स्ट पॉइंट. यानंतरचा पॉईंट आहे सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. आता स्टेटमेंटचे दोन टाइप्स आहेत. ओके, स्टेटमेंट म्हणजे काय बघितलं आपण? अगेन आय रिपीट द डेफिनेशन ऑफ द स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय? जे सेंटेन्सेस डिक्लेरेटिव्ह असतात, विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. क्लिअर. बट एकाच वेळी दोन्ही नसतात. ओके, तर अशा स्टेटमेंटचे दोन टाइप्स आहेत. आपण काय केलं, स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट केली. त्याच्यानंतर काय केलं आपण, त्याचे लॉजिकल कनेक्टिव्ह बघितले. दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट असतील तर आता काय बघणार आपण की स्टेटमेंटचे दोन टाइप्स बघणार. पहिला स्टेटमेंटचा टाइप आहे सिंपल स्टेटमेंट अँड सेकंड टाइप इज कंपाऊंड स्टेटमेंट. मग सिंपल स्टेटमेंट म्हणायचं कशाला? सिंपल आहे डेफिनेशन. द स्टेटमेंट स्प्लिट होत नाही. ओके, द स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट फर्दर इनटू टू ऑर मोर स्टेटमेंट्स. म्हणजे जे स्टेटमेंट स्प्लिट होत नाही अशा स्टेटमेंटला काय म्हणायचं? सिंपल स्टेटमेंट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल 3 and 5 आर ट्विन फ्रेंड्स. ओके, आता या स्टेटमेंटला आपण स्प्लिट करू शकतो का? वी कॅनॉट स्प्लिट दिस स्टेटमेंट इनटू टू ऑर मोर स्टेटमेंट. ओके, सो दॅट्स वाय दिस टाइप ऑफ स्टेटमेंट्स आर कॉल्ड सिंपल स्टेटमेंट्स. नेक्स्ट टाइप इज कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? ऑब्विसली असे विरोध असणार. ओके, पूर्ण अपोजिट असणार याच्या डेफिनेशन. इथं काय होतं की स्टेटमेंटला आपण स्प्लिट करू शकतो. इथं काय असणार? स्टेटमेंटला आपण स्प्लिट करू शकत नव्हतो. विच कॅनॉट स्प्लिट इनटू फर्दर टू ऑर मोर स्टेटमेंट्स. याच्यामध्ये काय असणार की स्टेटमेंटला आपण स्प्लिट करू शकतो. ओके, किंवा कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर स्टेटमेंट्स असतात. हे कंपाऊंड स्टेटमेंट. अ स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन. हे काय आहे? स्टेटमेंट काय आहे? कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन कोणाचं आहे? टू ऑर मोर स्टेटमेंट. कसलं स्टेटमेंट आहे? ते सिंपल स्टेटमेंट आहे. ते सिंपल काय असतात? जे स्प्लिट होत आहे. बरोबर. याच्यावरून आपल्याला काय कळालं की सिंपल स्टेटमेंट स्प्लिट न होणारे असतात, कंपाऊंड स्टेटमेंट हे स्प्लिट होणारे असतात, किंवा जे स्टेटमेंट असतात यांचं कॉम्बिनेशन असतं. ओके, कॉम्बिनेशन म्हणजे काय? लॉजिकल कनेक्टिव्ह वापरून, यूज करून ऍड केलेले असतात, कनेक्ट केलेले असतात. फॉर एक्झाम्पल 3 इज अ प्राईम अँड 4 इज अन इव्हन नंबर. बरोबर, हे स्टेटमेंट आहे. 4 इज अन इव्हन नंबर हे पण स्टेटमेंट आहे. बरोबर. आणि या दोन्ही स्टेटमेंटचं काय कॉम्बिनेशन आहे. बरोबर. आणि याला कोणत्या लॉजिकल कनेक्टिव्हने ऍड केलेलं आहे? तर अँड या लॉजिकल कनेक्टिव्हने ऍड केलेलं. ओके, क्लिअर. आय होप दॅट इज क्लिअर. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट लॉजिकल कनेक्टिव्ह. ओके, लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये आपण काय बघितलं की लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते असतात आपले की जे दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंटला ऍड करतात, कंबाईन करतात, मर्ज करतात. तर असे कोणते स्टेटमेंट वर्ड किंवा फ्रेजेस होते आपल्याकडे? अँड होता, ऑर होता, इफ देन होता, इफ अँड ओनली इफ होता. करेक्ट. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? तर सिंपल स्टेटमेंट
कंपाऊंड स्टेटमेंट सिंपल म्हणजे काय होतं की जे स्प्लिट होत नाहीत. कंपाऊंड म्हणजे काय होतात की जे स्प्लिट होतात, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more स्टेटमेंट असतात, बरोबर. मग आता ते लॉजिकल कनेक्टिव्ह बघायचे की ते असे कोणते लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत की आपल्याला स्टेटमेंटसाठी युजफुल आहेत, बरोबर. मग हा जो टेबल आहे, हा जो टेबल आपल्याला बोर्डसाठी पण युजफुल आहे आणि सीईटी जेईसाठी सुद्धा युजफुल आहे. ओके, एका टेबलमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघून घेऊ. बघा, लॉजिकल कनेक्टिव्हसाठी आपल्याला गरजेचं काय आहे की 2 स्टेटमेंट गरजेचे आहेत. मग त्या 2 स्टेटमेंट आपल्याला कोणते असतील? समजा पहिला स्टेटमेंट असेल पी, सेकंड स्टेटमेंट असेल समजा क्यू. ओके, आता पी आणि क्यू स्टेटमेंटमध्ये काय असणार आहे? त्यांच्यामध्ये त्यांची ट्रूथ व्हॅल्यू वेगळी असणार आहे, डिफरंट असणार आहे. क्लिअर? तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू कशी असते? एकतर ते 2 स्टेटमेंट ट्रू असतील, एकदाच ट्रू असतील, बरोबर. एकतर पी ट्रू असेल किंवा क्यू फॉल्स असेल. पी जर फॉल्स असेल तर क्यू माझा ट्रू असेल, बरोबर. आणि पी जर माझा फॉल्स असेल तर क्यू पण माझा फॉल्स असेल, बरोबर. दीज आर दी पॉसिबिलिटीज. मला अशी काहीतरी पॉसिबिलिटीज मिळतील आणि ह्या काय त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू. जर माझे 2 स्टेटमेंट आले असेल तर त्यांच्या 4 पॉसिबिलिटीज, टी, एफ एफ, टी एफ, टी एफ. क्लिअर? तर पहिला लॉजिकल कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन. त्याला रिप्रेझेंट कसं करतात? 2 स्टेटमेंटला अँड या वर्डने ऍड करतात. ओके, इथे वर लिहितो अँड. क्लिअर? तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता येते की पी आणि क्यू या 2 स्टेटमेंटवरून जर टी असेल तरच आपल्याला टी मिळते, अदरवाईज काय मिळेल? आपल्याला एफ मिळेल. ओके, टी असेल तरच आपल्याला काय मिळेल? टी. अदरवाईज आपल्याला पॉसिबिलिटीज काय मिळतील? एफ मिळतील. ट्रूथ टेबल आहे. ओके, नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन मध्ये कसं की जर 2 माझ्या स्टेटमेंटला जर ऑर या वर्डने ऍड केलेलं असेल, लॉजिकल कनेक्टिव्हने ऍड केलेलं असेल ऑर, तर आपण काय म्हणतो? त्याला डिसजंक्शन म्हणतो. ओके, 2 स्टेटमेंट्सला ऑर या लॉजिकल कनेक्टिव्हने ऍड केलेलं आहे, सो वी कॉल्ड इट इज डिसजंक्शन. क्लिअर? तर यांचा ट्रूथ टेबल, यांची ट्रूथ व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला? जर एफ एफ असेल, दोन्ही पण फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज सगळं टी येणार आपल्याला. ओके, अदरवाईज इट इज टी. एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज इट इज टी. क्लिअर? नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे कंडिशनल. कंडिशनल दॅट इज इफ देन. द स्टेटमेंट माझं इफ देन मध्ये असेल, इफ देन या दोन्हीमध्ये असेल तरच आपण त्याला काय म्हणणार? कंडिशनल, दॅट इज इम्प्लिकेशन, बरोबर. मग याच्यामध्ये ट्रूथ टेबल याला रिप्रेझेंट कसं करतात? इम्प्लिकेशन, बरोबर. या सिम्बॉलने त्याला रिप्रेझेंट करतात. मग याच्यामध्ये आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू कशी मिळणार आहे? जर टी एफ असेल, व्यवस्थित बघा, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज व्हॅल्यू काय असतील? माझ्या टी असतील. क्लिअर? टी एफ असेल तरच मला काय मिळेल? व्हॅल्यू एफ मिळेल, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यूज काय मिळतील? टी मध्ये मिळतील. ओके, अँड लास्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे बाय कंडिशनल. बाय कंडिशन म्हणजे काय की जे दिलेलं माझं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट माझं इफ अँड ओनली इफ मध्ये, आय एफ एफ मध्ये मिळत असेल. दिलेले 2 स्टेटमेंट जर आय एफ एफ ने कंबाईन केले असेल, ऍड केले असेल, कनेक्ट केले असेल तर त्याला काय म्हणतो आपण? बाय कंडिशनल लॉजिकल कनेक्टिव्ह. ओके, तर याच्यासाठी रिप्रेझेंटेशन कसं आहे? डबल इम्प्लिकेशन, 2 साइडेड एरो. इम्प्लिकेशन साठी काय होता? 1 साइडेड एरो. डबल इम्प्लिकेशन साठी काय? डबल 2 साइडेड एरो. क्लिअर? याच्यासाठी ट्रूथ टेबल काय असणार आपल्याकडे? ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी टी असेल तर टी, एफ एफ असेल तरी पण टी. ओके, आणि अदरवाईज मध्ये काय असणार आहे? एफ असणार. ओके, टी असेल तर टी, एफ एफ असेल तरी पण टी, आणि अदरवाईज मध्ये काय असणार आपल्याला? एफ. ओके, समजलं? आय होप दॅट इज क्लिअर. जर सगळ्यांना हे 3 पॉईंट समजले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. याच्यानंतरचा पॉईंट असेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणू. ओके, थँक्यू.